नमस्कार मित्रांनो, लीगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला कधीतरी एखादा अननोन नंबरवरून फोन आला असेल आणि तुम्हाला म्हटलं गेलं असेल की तुमचा एटीएमचा नंबर किंवा एटीएम एक्सपायर्ड झालाय किंवा एक्सपायरी झालाय किंवा तुमचं नवीन तुम्हाला लोन मिळाली आहे किंवा तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, तुमचा एटीएमचा नंबर सांगा आणि एटीएमची डिटेल्स तुमच्याकडून मागितली गेलेली असेल आणि अचानक काही वेळानंतरच तुमच्या त्या बँक अकाउंटमधून पैसे मायनस झाले असेल किंवा विड्रॉल झाले असतील, असे प्रकरण आपण आतापर्यंत बघितलं असेल कदाचित किंवा ऐकलं असेल। हा प्रकार तरी काय आहे, नेमका हा प्रकार घडतो तरी कसा, किंवा हे जे मनी लॉन्ड्रिंग किंवा याला फिशिंग म्हणतात, मनी लॉन्ड्रिंग म्हणतात, हे स्कॅम होतात तरी कसे, याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण सामान्य नागरिक म्हणून आपण हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहावा। यापासून जे फसवणूक केली जात आहे त्याच्यापासून आपण सावधगिरी कशी बाळगावी याची माहिती आणि याची जनजागृती आपण या आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत। आपण जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सहकाऱ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना या अवकाश सावधगिरी बाळगण्यासाठी आवाहन करा। तुम्हाला अचानक एखादा अननोन नंबरवरून कॉल आला आणि तुमची बँकेची डिटेल्स घेतली आणि थोड्या वेळातच तुमच्या एटीएममधून किंवा तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे मायनस झाले, अशी घटना तुम्ही स्वतः किंवा आजूबाजूच्या परिसरात अनेक वेळा ऐकली असेल। असेच कॉल एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या महिलेकडून सुद्धा असे फेक कॉल अननोन नंबरवरून तुम्हाला येऊ शकतात आणि हे अननोन कॉल आल्यानंतर तुम्हाला तुमची बँकेची डिटेल्स विचारली जाते। काही वेळा तुम्हाला तुमचं बँक अकाउंट बंद झालं आहे किंवा तुमचं एटीएम कार्ड लॉक झालं आहे किंवा तुम्हाला लॉटरी लागली आहे, लोन मिळत आहे, अशा वेगवेगळे आमिष दाखवून तुमच्याकडून तुमची बँकेची डिटेल्स घेतली जाते। तुमच्या एटीएम कार्डचा नंबर घेतला जाते, तुमचं जे एटीएम कार्डची डिटेल्स आहेत, बँकेचा अकाउंट नंबर किंवा आधार कार्ड, असे जे काही बँकेशी कनेक्टेड किंवा अकाउंटशी रिलेटेड गोष्टी आहेत ते तुमच्याकडून एकदम गोड बोलून किंवा एकदम असे आमिष दाखवून ते तुमच्याकडून माहिती घेतल्या जाते। माहितीच्या आधारे तुमच्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे मायनस केले जातात। यालाच मनी लॉन्ड्रिंगसुद्धा म्हणतात आणि हा प्रकार हल्ली मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो। असे फेक कॉल्स आल्यामुळे जे अननोन नंबर आहेत अशा व्यक्तींना तुम्ही तुमचं बँकेची डिटेल्स किंवा एटीएम कार्डचा नंबर कुणालाही देण्यासाठी टाळावं। आता असे कॉल्स आल्यानंतर तुम्हाला काय विचारलं जाते, तुम्हाला विचारलं जाते तुमचा एटीएम नंबर, तुमचं एटीएम कार्ड जे आहे त्याच्या फ्रंट साईडला 16 अंकी जो नंबर असतो तो 16 अंकी नंबर तुमच्याकडून मागितला जाते। अनेक वेळा तुमचा आधार कार्ड नंबरसुद्धा अशा अननोन व्यक्तीकडून जे हे स्कॅम करतात त्यांच्याकडून मागितले जातात। त्याच्यानंतर तुमचं जे एटीएम कार्डचं बॅकसाईडला जो CVV नंबर आहे, ज्याला आपण सिक्युरिटी कोड म्हणतो, ते सिक्युरिटी कोडसुद्धा तुमच्याकडून तुमचं कन्फर्मेशन घेण्यासाठी किंवा एखादं कारण सांगून तुमच्याकडून तो CVV नंबर घेतला जातो आणि थोड्याच वेळात तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो। तुमचे जे संभाषण आहे ते संभाषण कन्फर्म करण्यासाठी तुमचा OTPसुद्धा मागितला जातो आणि OTP मागितल्यानंतरच थोड्या वेळातच तुमच्या अकाउंटमधून पैसे मायनस होतात। यालाच मनी लॉन्ड्रिंग किंवा फिशिंगचं स्कॅम असं म्हटलं जातं। याला लोन स्कॅमसुद्धा नाव याला सध्या प्रसिद्ध आहे आणि हा प्रकार सामान्य व्यक्तीला किंवा एखाद्या महिलेला किंवा एखाद्या सुशिक्षित व्यक्तीलासुद्धा अशा लोकांसोबतही हा प्रकार हल्ली मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येतो। यामध्ये आपल्याला काळजी काय बाळगायची आहे, ती काळजी एकच बाळगायची आहे की अननोन व्यक्तीला आपले बँक्स डिटेल्स किंवा आपले जे पर्सनल डिटेल्स आहेत ते कोणत्याही अननोन व्यक्तीला देऊ नये। दुसरी गोष्ट, आपले एटीएमचा जो नंबर आहे तो एटीएमचा आपला एटीएम नंबर, त्याच्यानंतर CVV नंबर आणि हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला येणारे जे काही OTP आहेत किंवा जे काही सिक्युरिटी कोड आहेत ते सिक्युरिटी कोड कोणत्याही अननोन व्यक्तीला शेअर करू नये। जर तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल तर आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीकडूनच त्या गोष्टी कन्फर्म करून घ्याव्यात। असे प्रकार घडू नये याच्यासाठी अनेक काळजी अजून आपल्याला घेता येईल, जसं की आपला मोबाईल कोणाच्या हातामध्ये देऊ नये, आपला एटीएम कार्ड कुणाला वापरायला देऊ नये किंवा आपले बँक अकाउंट इतर कोणत्याही व्यक्तीला वापरायला देऊ नये, अशी काळजी आपल्याला घेता येईल। असे प्रकार घडू नये याची काळजी हे आपण स्वतःहून घ्यावी आणि आपल्या सहकाऱ्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावा। आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा।